नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ देणं सुरू झालं आहे. पण हा लाभ देत असताना शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत महत्त्वाचा खुलासा केला आहे. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत आषाढी एकादशी दिवशी पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही यादी सर्व ग्रामपंचायतींना पाठवली होती. यात अत्यंत साध्या पद्धतीनं म्हणजेच शेतकऱ्यांनी कुठलाही अर्ज न करता केवळ आधाराची पडताळणी करायचं काम हाती घेतलं होतं. त्यानुसार 5,029 कोटी रुपयाचा पहिला हप्ता 6,22,207 खात्यामध्ये सरकारकडून पाठवला गेला आहे. त्यामुळे ही कर्ज खाती आता नील झाली आहेत. मध्यंतरी काही गैरसमज असेही झाले होते की आमच्यावरील कर्ज जास्त दिसत असून आमच्यासाठी मंजुरीची रक्कम कमी आहे. पण NPAवर लावलेलं जे व्याज होतं त्यामुळे हे पैसे जास्त दिसत होते. पण बँकाने आता NPAवरील व्याज रद्द केल्याने ते पैसे शासनानं त्यांच्या खात्यात भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळं ही कर्ज खाती नील झाली आहेत. आता रोज मोठ्या प्रमाणावर जसजशी खात्यांची पडताळणी होईल तसतशी या खात्यात पैसे जातील. फडणवीस म्हणाले, अजूनही जवळपास 19 लाख खात्याची प्रक्रिया सुरू आहे. 12 लाख खाती ही बँकांना परत पाठवली आहे, कारण बँकांनी यात चुका केल्या आहेत. बँकाने हे सांगितलं आहे की साधारण आठवडाभरात ती खाती सुधारून आम्ही परत करू. त्यामुळं आता ही सर्व खाती क्लिअर होऊन त्यात पैसे टाकण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढच्या काळात जेवढे खाती पडताळणी होती त्यात पैसे टाकून कर्जमाफीचा जो फायदा आहे तो आपण देणार आहोत. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याला यासाठी वेळ लागला, कारण या याद्या ग्रामपंचायतीपर्यंत जातील. त्या ठिकाणी याद्यांचं वाचन होईल. लोकांना हे समजलं पाहिजे. लोकांना फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्यानुसार शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया करत आहेत. त्यानुसार त्यात पैसे पाठवले जात आहेत. महिनाभरात ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. पण पूर्वानुभवानुसार 80% काम एका महिन्यात होतं, पण 20% कामाला वेळ लागतो. त्यात काही ना काही अडचणी असतात. यात लाखो शेतकऱ्यांचा रेकॉर्ड असतो. यात शेतकऱ्यांची तर कधी बँकाची अडचण असते, कागदपत्रांची पूर्तता होत असते. त्यामुळे आम्ही आता या कर्जमाफी योजनेत 2च टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यात सगळे कर्जमाफीचे पैसे देणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आम्ही प्रोत्साहनचे पैसे देणार आहोत. दुसरं कर्ज घेताना शेतकऱ्यांना बिलकुल अडचण येणार नसल्याचं सगळ्या बँकांनी सांगितलं आहे. अशाही अफवा पसरल्या जात आहे की OTS झाल्यानं सिबिल लागणार आहे, पण यात कुठेही OTS नाही. फक्त लावलेलं जास्तीचं व्याज बँकांनी रद्द केलं आहे. बाकी पूर्ण पैसे सरकार भरते आहे. त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला सिबिलची अट लागणार नाही. काही खात्यामध्ये त्रुटी आहेत. यामध्ये दुबार खाती आहेत, तर काही ठिकाणी नाव मिसिंग आहेत. त्यामुळे ही खाती परत पाठवली आहेत. ही संपूर्ण डिजिटल पद्धत असल्यानं DBT असल्यानं सर्व गोष्टीची पडताळणी करावी लागते. अशा विविध प्रश्नांची उत्तरं यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.